नमस्कार, प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवलेले आहेत खव्यापासून गुलाबजामुन आणि हे गुलाबजाम आहेत एकदम मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे। हे गुलाबजामुन तुम्ही उपवासा दिवशी नैवेद्याला म्हणून बनवू शकता किंवा पाहुणे आल्यानंतर सुद्धा बनवू शकता आणि एकदम सोप्या पद्धतीत हे बनले जातात। चला तर मग हे गुलाबजामुन कसे बनवले ते पाहू। इथे मी पाव किलो खवा घेतलेला आहे आणि पाव किलो खव्यापासून मी गुलाबजामुन बनवणार आहे। इथे अगोदर हा खवा मी असा थोडासा मळून घेते म्हणजे तो सॉफ्ट होईल, थोडासा कडक असतो। इथे असा हा अगदी 2 ते 3 मिनिटे मी छान ह्याला असं मळून घेतला म्हणजे एकदम सॉफ्ट झालेला आहे। इथे या खव्यामध्ये मी मैदा घालणार आहे आणि इथे मी खव्याच्या अगदी अर्धा मैदा घेतलेला आहे। इथे तुम्ही थोडा रवा आणि थोडा मैदा सुद्धा घेऊ शकता। आता इथे हा मैदा मी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि इथे मी 1 चिमूट होईल एवढी खायचा सोडा घातलेला आहे। अगदी 1 चिमूट घ्यायची, हातावरतीच घ्यायचा आणि तो घालायचा, चमच्याने घालायचा नाही, नाहीतर मग जास्त होईल आणि गुलाबजामुन मग तेलामध्ये विरघळले जातात। इथे आता हा खवा आणि मैदा मी मळून घेते, हे छान असं मिक्स करून घेते। आता इथे हे मिश्रण ड्राय झालेलं आहे। इथे ड्राय झाल्यामुळे मी याच्यामध्ये आता दूध घालणार आहे, जेवढं त्याच्यामध्ये बसेल एवढंच दूध घालणार आहे। अगदी थोडंसं 2-3 चमचे होईल एवढं बसतं आणि जर तुमचं एकदम मिश्रण ओलं असेल तर तुम्ही दूध घालण्याची काही गरज नाही, तसंच मळू शकता। इथे फक्त माझं थोडंसं ड्राय झालेलं आहे म्हणून दूध घातलेलं आहे। आता हे छान असं घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा, याचा पूर्ण एकजीव करून घ्यायचं मैदा, दूध आणि खवा। इथे आता हे छान असं मळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता एकदम लुसलुशीत असं पीठ सुद्धा मळलेलं आहे। एकदम ड्राय मळायचं नाही, छान असं एकदम लूजच मळून घ्यायचं। इथे हे छान असं पीठ भिजून तयार झालेलं आहे। आता हे पीठ मी थोडा वेळ साईडला ठेवून देते आणि अगोदर साखरेचा पाक बनवून घेते। त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे, पसरटच कढई घेतलेली आहे। तुम्ही पसरट भांडं कुठलंही घेऊ शकता, टोप घेऊ शकता किंवा कढई घेऊ शकता। आता इथे याच्यामध्ये मी 2 वाट्या साखर घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 वाट्या पाणी घालणार आहे। इथे मी पाव किलोच साखर घेतलेली आहे। इथे ही साखर छान विरघळू द्यायची। आता इथे ह्या पाकाला उकळी आलेली आहे। इथे हा पाक जास्त सुद्धा घट्ट करायचा नाही, अगदी 1 उकळी आल्यानंतर परत 5 मिनिटे बारीक मीडियम फ्लेमवरती ठेवून द्यायचा। आता याच्यामध्ये मी वेलची टाकलेली आहे, ही जाडसर वेलची थोडीशी चेचून टाकलेली आहे म्हणजे छान स्वाद येतो। आणि आता इथे उकळी आल्यानंतर अगदी 5 मिनिटे मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचा म्हणजे छान थोडासा असा चिकट झाला की समजायचा पाक बनून तयार झालेला आहे। आता इथे हा पाक मी दुसऱ्या एका गॅसवरती उतरवून ठेवलेला आहे आणि मी इकडे गुलाबजामुन तळण्यासाठी तेल गरम करत ठेवणार आहे। हे तेल सुद्धा मी मीडियम फ्लेमवरतीच गरम करत ठेवणार आहे, त्यामुळे मी अगोदरच ठेवलेला आहे। आणि इकडे जो पाक उतरवून ठेवलेला आहे साईडला, त्यावरती आता झाकण लावून ठेवायचं म्हणजे तो पाक गरम तसाच्या तसा राहतो। आता इथे मी गुलाबजामुन बनवायला घेते। इथे तुम्ही एका साईजचेच बनवा, तुम्हाला जशी लहान मोठी साईज हवे तशी तुम्ही बनवू शकता। इथे मी ह्या साईजचे बनवलेले आहेत आणि इथे मी एकाच साईजचे बनवलेले आहेत। इथे मी एकदम 2 सुद्धा बनवू शकते, तुम्ही जसे तुम्हाला बनवायचे तसे बनवू शकता। जास्त तर तुम्ही गुलाबजामुन एक-एकच बनवा, कारण 2 गुलाबजामुन बनवायची प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही बनवू नका, एक-एकच बनवा। मला प्रॅक्टिस असल्यामुळे मी एकदम 2 गुलाबजामुन बनवू शकते आणि छान एकदम सॉफ्ट असे बनलेले आहेत। आता इथे मी ह्याच साईजचे सर्व गुलाबजामुन बनवून ठेवते, सर्व म्हणजे जेवढे मला तळण्यासाठी हवे आहेत तेवढे मी बनवून ठेवलेले आहेत। म्हणजे इथे मी हे एवढेच बनवलेले आहेत। आता हे एवढेच गुलाबजामुन मी अगोदर तळून घेणार आहे। इथे मी गुलाबजामुन तळतच बनवणार आहे, तुम्हाला जर तसे बनवायचे नसतील तर तुम्ही सर्व एकदम बनवून ठेवले तरी चालेल, पण मी ते एक घाणा तळायला घातला की दुसरा घाणा मी खाली बनवत राहणार आहे। इथे गुलाबजामुनचा एक घाणा बनवेपर्यंत तेल सुद्धा मीडियम फ्लेमवरती छान गरम झालेलं आहे। इथे फुल गॅसवरती तेल गरम बिलकुल नाही करायचं, अगदी मीडियम फ्लेमवरतीच हे तेल गरम करत ठेवायचं। इथे ह्या कढईमध्ये जेवढे बसतात तेवढे गुलाबजामुन मी आता याच्यामध्ये सोडलेले आहेत। आता हे 2 मिनिटे जवळजवळ बिलकुल सुद्धा हलवायचे नाही, ते आपोआप वरती येतात, तेव्हा आता हे तुम्ही असे खालवर करून हलवून घेऊ शकता। आणि हे तळते वेळेस एकदम मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायचे, गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची, फुल फ्लेम करायची नाही। फुल फ्लेम जर केली तर हे पटकन लालसर होतात आणि आत पीठ तसंच कच्चं राहतं, म्हणून हे अगदी मीडियम फ्लेमवर जवळजवळ एक गुलाबजामुनचा घाणा तळण्यासाठी 5 ते 7 मिनिटे लागतात। बिलकुल सुद्धा गॅसची फ्लेम वाढवायची नाही, मीडियम फ्लेमवर छान असे हे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे। आता इथे हे तुम्ही पाहू शकता खूप छान गुलाबजामुन तळून झालेले आहेत।
ह्याला तळण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण असेच तळून घ्यायचे म्हणजे छान हे फुलले जातात, बिलकुलसुद्धा आत कच्चा राहत नाही हा गुलाबजामुन। आता इथे पाकसुद्धा मी गरम गरम झाकून ठेवलेला आहे। लगेचच मी हे गुलाबजामुन तळलेले ह्या पाकामध्ये घालणार आहे। जेव्हा ही पाक तुम्ही कराल तेव्हा झाकून ठेवा आणि गरम पाकामध्येच हे गुलाबजामुन सोडायचे, म्हणजे हे छान उमलले जातात, त्याच्यामध्ये पटकन असं पाक शिरला जातो। जर तुमचा पाक थंड झाला असेल तर थोडासा तुम्ही गरम करून त्याच्यामध्ये गुलाबजामुन सोडू शकता। आता इथे गुलाबजामुनचा पहिला गाणा हा मी पाकामध्ये घातलेला आहे आणि छान असा मिक्स करून घेतलेला आहे। आता मी हे झाकून ठेवते, म्हणजे ह्याच्यामध्ये लगेचच अगदी 2 ते 3 मिनिटात पाक छान आत शिरतो आणि छान हे मुरले जातात। आता कढईत तेलसुद्धा गरम झालेलं आहे, मीडियम फ्लेमवरतीच कढई ठेवलेली आहे तशीच। आता त्याच्यामध्ये मी जे दुसरे बनवलेले गुलाबजामुन आहेत ते सुद्धा मी तळायला घेते आणि इथे सुद्धा छान हे गुलाबजामुन तळून तयार झालेले आहेत आणि मी हे सर्व पाकामध्ये घातलेले आहेत। आणि आता इथे तुम्ही पाहू शकता हे गुलाबजामुन छान असे मुरलेले आहेत, एकदम टम्म असे फुगलेले आहेत। इथे सर्व गुलाबजामुन मी पाकामध्ये टाकलेले आहेत आणि पाव किलोपासून म्हणजे एवढे गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत। हे मुरण्यासाठी अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये सुद्धा हे गुलाबजामुन छान मुरले जातात। आता मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते, तुम्ही पाहू शकता छान आतमध्ये पाक शिरलेला आहे आणि एकदम सॉफ्ट झालेले आहेत। तुम्ही जर गिट्सचे वगैरे गुलाबजामुन बनवत असाल तर तुम्ही त्याच्यापेक्षा हे खवा आणून गुलाबजामुन बनवून पहा, एकदम टेस्टी होतात। हे गुलाबजामुन बनवण्यासाठी अगदी अर्धा तास सुद्धा वेळ लागत नाही। तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट बनलेले आहेत हे गुलाबजामुन खव्याचे, अगदी मऊ लुसलुशीत, अगदी तोंडात टाकताच ते विरघळतात असे गुलाबजामुन बनवून तयार होतात। मग कशी वाटली तुम्हाला गुलाबजामुनची रेसिपी? तुम्ही सुद्धा नक्की बनवा। आपल्याकडे जेव्हा पाहुणे वगैरे येतात तेव्हा नक्की हे गुलाबजामुन बनवून त्यांना खाऊ घाला, अगदी पटकन हे गुलाबजामुन बनवून तयार होतात। मी एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला याची रेसिपी दाखवलेली आहे। चला तर मग पटकन लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।